नमस्कार मित्रांनो, विनोदोगातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एखादा जबरदस्त असा कोणता ट्विस्ट येतो आणि सुष्मिता मात्र अशी कोणती चूक करते, ती चूक मात्र आता आजीच्या जीवाला जाऊन भोगते आणि आजीच्या जीवाला जाऊन लागलेली आता ही झालेला त्रास तो मात्र समरला सहन होत नाही आणि डॉक्टरांनी सांगितलेलं एका सत्यामुळे आता शेवटी मात्र समर इतका चिडलेला असतो। समरने मात्र आता सुष्मिता, अंशुमन आणि मलिका यांना घरामध्ये राहण्यासाठी आता एक चेतावणी दिलेली असते की जर तुम्हाला घरामध्ये राहायचं असेल तर मात्र तुम्हाला कोणत्या पद्धतीने राहावं लागेल आणि सुष्मिताचे जे काही आपल्या अधिकाराचा वापर करून आता सगळे काही स्वानंदीवर आरोप केलेले आहेत आणि स्वानंदीला सगळ्यांच्या समोर दोषी ठरवण्यात आलेलं आहे। परंतु आता एका नवऱ्याच्या हक्काने समरने असा काहीतरी स्टँड घेतलेला आहे की सुष्मिताचे सगळे अधिकार मात्र तो काढून घेतो आणि सुष्मिताला म्हणतो की जर तुला या घरात राहायचं नसेल आणि जर घरात राहून अशी मनमानी करायची असेल तर मात्र तू लगेच जाऊ शकते। तेव्हा आता सुष्मिताला तर धक्काच बसलेला असतो। तर मित्रांनो, आता आपण नक्की सविस्तर काय होतं ते व्यवस्थित बघूयात। तोपर्यंत आता मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आता विनोदोगातीलही तुटेना या मालिकेचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील। तेव्हा मित्रांनो, हे बघा, आतापर्यंत मालिकेमध्ये आपण बघितलेलं असतं, कारण आता सुष्मिताला खूप काही अधिकार मात्र दिलेले आहेत आणि ते सगळे अधिकार मात्र आता हे मनमानी करून घेतलेले आहे सुष्मिताने अंशुमन आणि मलिका यांचं ऐकून। तेव्हा मात्र आता सुष्मिता घरामध्ये मलिका जे काही सांगत तेच ऐकत असते। आता घरामध्ये समरने अर्पिताला घराच्या बाहेर काढून तिच्या संसारी आता सासरी पाठवलेलं असतं, परंतु आता ह्या मलिकाने सुष्मिताचे कान भरून शेवटी अर्पिताला या घरामध्ये बोलावून घेतलेलं असतं, कारण कानदळ जे काही कट कारस्थान आहे तर ते शिजवण्यासाठी आणि स्वानंदीला त्रास देण्यासाठी। अर्पिता मात्र तोऱ्यातच आलेली असते, कारण तिला काही सासरी आता कटत नसतं, शेवटी तिला माहेरीच राहायचं असतं आणि तेवढ्यात मात्र आता सुष्मिताने अगदी तोऱ्यातच तिचं इतकं वेलकम छान केलेलं आहे आणि सगळ्यांसमोर मात्र आता ही स्वानंदी किती चुकीचे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तेवढ्यात मात्र आता सुष्मिता मात्र खूप आरोप करत असते स्वानंदीवर, कारण ताई तू इतकी क्रूर वागू कसं शकते, अगं घरात मात्र हक्क त्यांचा आहे आणि तो तर तरीसुद्धा त्यांना घराच्या बाहेर काढण्यासाठी काय इतकी मदत करते आणि समरदा जिजूंचे कान भरत असते आणि त्याच वेळेस मात्र आता आजीने काहीने फोन करून समरला घरी बोलावून घेतलेलं असतं आणि समर आता जेव्हा घरी येतो आणि घरी आल्यानंतर मात्र आता तो जो काही सुष्मिता वागत आहे ते सगळं काही त्याच्यासमोर त्याला बघायला मिळतं। तेव्हा तो सुष्मिताला म्हणतो की हे बघ सुष्मिता, आता मात्र मी तुला जी गोष्ट सांगत आहे ती लक्ष देऊन ऐक, कारण तुझे काही वागते ना ते वागणं तुझं चांगलं नाही। अर्पिताला घरी बोलवण्याचा हक्क तुला कोणी दिला? तेव्हा सुष्मिता म्हणते की ते हक्क तुम्हीच मला दिलेले आहेत, कारण घरातील काय हक्क घ्यायचे आहेत, कोणते आता जबाबदारी स्वीकारायची नाही, घरामध्ये नक्की काय करायचं हे सगळं काही ठरवण्याचा हक्क जिजू तुम्हीच मला दिलेले आहेत आणि आज तुम्ही मला विचारतात की हक्क कोणी दिले, आता हे सगळं ठरवणारे तुम्ही कोण? आणि तुमचे कान नक्की स्वानंदी ताईच भरते, कारण ती अशीच आहे, कारण जिथे जाते ना तेथे मात्र ती असंच करत असते। तेव्हा समरला फारच राग येतो। समर म्हणतो की हे बघ, आता मात्र मी तुला शेवटची वॉर्निंग देतो आणि या घरात जर तुला मात्र व्यवस्थित राहायचं असेल, व्यवस्थित अगदी म्हणजे संसार करायचा असेल तर तुला स्वानंदीचं ऐकावं लागेल आणि स्वानंदीला उलट उत्तर द्यायचं नाही। यापुढे जर स्वानंदीला एकही शब्द तू वाईट बोललीस तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, मी त्यांचा नवरा आहे आणि नवरा या हक्काने मात्र त्यांना कोणीच काही बोलू शकत नाही। तेव्हा मलिका, अंशुमन रागाने सर्व काही पाहत असतात। त्यानंतर मात्र आता समर सुष्मिताला म्हणतो की हे बघ, आता यापुढे तुझ्या वागण्यामुळे जर घरात कुणाला काही त्रास झाला तर मात्र माझ्या इतकं वाईट कोणी नसेल। तेव्हा सुष्मिता म्हणते की मी काय कुणाला त्रास दिला, आता मी फक्त स्वानंदीला तिची चूक दाखवली, ताईची चूक दाखवली, मी कुठे काय केलं? तर समर म्हणतो की हे बघ, आत्ता मी तुला माफ करतोय, पण यापुढे तू आणखीन काही प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलास तर मात्र माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, त्यामुळे मी तुला सांगून ठेवतो जे आहे ते बंद कर। आता मात्र जर चूक जरी केली तू एकसुद्धा तर तुला घरात राहता येणार नाही अंशुमन, आणि तुला मात्र घराच्या बाहेर जावंच लागेल, कारण तुमचं लग्न आता हे आम्हाला मान्य नव्हतं, पण कोणत्याही परिस्थितीत घराच्या आबरूसाठी ते लग्न आम्ही मान्य केलं
आणि तुला या घरची सून म्हणून स्वीकारलं. पण आता जर तुझे जास्तीत जास्त आता हे तोरे वाढत असतील ना आणि स्वानंदीचा जर मान तुला ठेवायचं नसेल तर मात्र तू घराच्या बाहेर जाऊ शकते. तेव्हा सुष्मिताला फारच राग येतो. सुष्मिता म्हणते की आता बाद झालं जिजू, तुम्हाला सुद्धा मला बोलण्याचा कोणताही हक्क नाही. मी तुम्हाला असं नाही बोलून देणार, कारण मी माझ्या घराची मालकीण आहे. समर म्हणतो की हो तू मालकिनीबद्दल असं बोलतेस का, आणि मालकीण कुणाला म्हणतात. आता स्वानंदी मॅडम तुला दाखवूनच दिलेलं आहे. स्वानंदीला फारच राग येतो. स्वानंदी म्हणते की हे बघ सुष्मिता, तोंड सांभाळून बोल. समरला आणि राजवाड्यांना बोलण्याचा तुझा काही हक्क नाही. तू फक्त तुझ्या लायकीत राहा. अंशुमनबरोबर काय चाळी करायची असेल ते कर, पण एक दिवस तुला तुझी लायकी समजेल आणि त्यावेळेस मात्र तुला पश्चाताप झालेला असेल. तेव्हा सुष्मिता म्हणते की मला आणि पश्चाताप, इतका चांगला नवरा असताना, इतकी चांगली सासू असताना मला कसलाच पश्चाताप होणार आहे. पुऱ्यातच मात्र सुष्मिता हे सर्व पाहत असते, बोलत असते आणि त्यानंतर मात्र सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात. परंतु आता सकाळ होते. स्वानंदी बिचारी किचनमध्ये येते आणि किचनमध्ये आल्यानंतर मात्र ती आता सगळ्यांचा नाश्ता तयार करत असते आणि त्यासाठी तिने आता उपमा वगैरे काही बनवण्याचं ठरवलेलं असतं. पण तेवढ्यात आता ती तयारीच करत असते आणि तयारी करत असताना मात्र आता सुष्मिता तेथे येते. सुष्मिता रागाने म्हणते की ताई, तुला किचनमध्ये येण्यासाठी कोणी सांगितलं, कोणी परवानगी दिली तुला किचनमध्ये येण्यासाठी. तेव्हा स्वानंदी म्हणते की काय गं, डोकं बिकं फिरलं की काय. सुष्मिता, अगं तुझी झोप झाली नाही का, काय बोलतेस तू. सकाळ झालेली आहे, सगळ्यांसाठी नाश्ता बनवायचा आहे आणि तू मला विचारते. तेव्हा सुष्मिता म्हणते की हो, कारण या घराची मालकीण मी आहे. या घरामध्ये काय करायचं काय करायचं नाही हे ठरवणारी मी आहे. तू मात्र या घरामध्ये यायचं नाही. तेव्हा स्वानंदीला फारच राग येतो. स्वानंदी म्हणते की हे पग रात्री झाला तो तमाशा पुरे झालेला आहे. एकतर अर्पिता ताईंना घरी बोलून तू खूप मोठी चूक केली, राजवाड्यांच्या मनाविरुद्ध हा निर्णय घेतला आणि आज मात्र तुम्हाला किचनच्या बाहेर काढते आणि तेवढ्यात तेथे आता समोर हा तयार होऊन येणारच असतो. परंतु आता स्वानंदी अगदी समोर मात्र हा तमाशा नकोय म्हणून ती आता रूममध्ये निघून जाते, कारण तिला बरं नाही असं ती दाखवते. आणि त्यानंतर मात्र आता समर हा तयारच होत असतो. त्यानंतर मात्र आता स्वानंदी रूममध्ये आल्यानंतर आता ह्या सुष्मिताने आज मात्र जो काही नाश्त्यासाठी आता नोकरांना ऑर्डर सोडलेली असते. ॲपलचा जो शिरा आहे तो शिरा बनवण्यासाठी सांगितलेला असतो आणि तो शिरा मात्र आजीला चालत नसतो. आजीला शिऱ्याची ॲलर्जी असते आणि सुष्मिताने आता तेच करण्यासाठी सांगितलेलं असतं. आणि तेवढ्यात मात्र आता स्वानंदी ही मात्र आता ते शिरा वगैरे ते बनवत असताना स्वानंदी पुन्हा किचनमध्ये येते, कारण आता तिला असं वाटतं, कारण आता वेळेवर सगळ्यांना नाश्ता वगैरे हवा आहे आणि जर सगळ्यांना नाश्ता वगैरे नाही मिळाला तर मात्र अवघड होईल. म्हणून मात्र आता स्वानंदी म्हणते की हे बघ सुष्मिता, आजींना हा शिरा चालत नाही, तू नक्की काय केलंस आणि आता मात्र तू तरीसुद्धा हा शिरा बनवण्यासाठी का सांगितलेला आहेस. आणि त्याच वेळेस मात्र आता सुष्मिता ऐकायला तयारच नसते. सुष्मिता म्हणते की मी तुला किती वेळेस सांगितलं, या घरात फक्त मी सांगेल तेच चालेल, तू मध्ये मध्ये बोलू नकोस. मी तुला किचनमध्ये यायचं सांगितलं नव्हतं. तेव्हा स्वानंदी म्हणते की मी तुला एकदा सांगितलं आणि जर तुला आता ऐकायचं नसेल तर मात्र तू तयार राहा परिणाम भोगण्यासाठी. आणि फक्त आजींच्या जीवाला जर काही झालं तर मात्र माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. आजींना तू हा शिरा देऊ नको. आता जेव्हा ही आतमध्ये जाते आणि सुष्मिता मात्र आता तिला काही आजीचं घेणं देणं नसतं. ती म्हणते की काही नाही, काही झालं तरी आज हा शिरा सगळ्यांनी ऑलरेडी खाल्लाच पाहिजे. आजींच्या रूममध्ये तर पहिला नेऊन देण्यासाठी सांगते, बघूयात काय होतं ते. म्हणून ॲटिट्यूडमध्ये मात्र ती नोकरांना ऑर्डर सोडत असते. आणि तेवढ्यात आजी मात्र आता तो शिरा खातात. आजींना आता ॲलर्जी झालेली असते. आजी आता खूपच असं काहीतरी ती विचित्रसारखं करत असते, म्हणजे काय करावं. आजीला खूप थरकाप सुटलेला असतो आणि आजीला पूर्णपणे घाम आलेला आहे, कारण शिऱ्याची ॲलर्जी मात्र तिला ते असते ॲपल शिऱ्याची. आणि आता समर हे सर्व काही बघतो. धावतच आता स्वानंदी समर सगळेजण आतमध्ये येतात. आजींना काय झालं असेल, आजीला का चक्कर आली असेल म्हणून घाईने डॉक्टरांना बोलावलं जातं. डॉक्टर आजीला आता चेक वगैरे करतात आणि विचारतात की काय झालं आणि यांनी काही असं खाल्लं होतं का ज्याची त्यांना ॲलर्जी आहे, ते असं काही खाल्लेलं होतं का. त्याच वेळेस आता स्वानंदी समरच्या समोर सांगते की राजवाडे, मी सुष्मिताला सांगितलं होतं की आजींना मात्र ॲपल शिऱ्याची ॲलर्जी आहे आणि तो
शिरा तू आजींना देऊ नको, मी आजीसाठी दुसरं काहीतरी करते. पण त्याच वेळेस आता सुष्मिताने मला मात्र खूप काही अपमान करून किचनच्या बाहेर काढलं आणि माझा म्हणजे अपमान खूप तर केलाच, परंतु मला अगदी किचनमध्ये येण्याची सुद्धा परवानगी तिने ठेवली नाही. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर समरला फारच राग येतो. एकतर आजीच्या जीवावर बेतलेलं असतं आणि त्यात म्हणजे आता स्वानंदीचा इतका मोठा अपमान तो काही सहन करत नसतो. तेव्हा तो सुष्मिताला म्हणतो की हे बघ सुष्मिता, आज मात्र मी तुला अनेक वेळा माफ केलं. मी तुला अगोदरच वॉर्निंग दिली होती, या घरात जर राहायचं असेल तर लायकीत राहायचं, परंतु आज तू आजीच्या जीवाशी खेळली. मी तुला आता माफ कधीच करू शकत नाही. त्या चावे आत्ताच्या आत्ता इकडे दे. सुष्मिता म्हणते की असं कसं जिजू, त्या चावे तर तुम्ही मला दिल्या, माझा हक्क आहे ना, आणि सगळे अधिकार तुम्हीच मला दिलेले आहेत. मग आता या घरात काय करायचं काय करायचं नाही ते सर्व मी ठरवणार. आणि ते सर्व काही ऐकल्यानंतर आता समरला आणखीनच राग येतो. समर म्हणतो की सुष्मिता, मी एकदा तुला सांगितलं की चाव्या माझ्या हातात दे, नाहीतर बॅग भर आणि या घरातून चालती हो. अंशुमनच्या सोबत दोघंही आता या घरामध्ये राहायचं नाही. तेव्हा सुष्मिता घाबरतच चाव्या समरच्या हातात देते आणि समर त्या चाव्या आता स्वानंदीच्या हातात देतो आणि म्हणतो की हे बघ, आता मात्र ह्या चाव्याचा हक्क तुझा आहे. स्वानंदी मॅडम, आजपर्यंत तुम्ही खूप काही सहन केलं, आता ह्या चाव्या शेवटी मात्र तुमच्या हातात राहतील आणि तो तुमचाच हक्क आहे, कारण घरातील राजवाड्यांची मोठी सून तुम्ही आहात. तेव्हा हे ऐकल्यानंतर आता सुष्मिताला मलिकाला फारच राग येतो. मलिका सुष्मिताला सांगत असते की चावे देऊ नको, परंतु आता शेवटी समरने मात्र त्या दोघांना घराच्या बाहेर काढण्यासाठी सांगितलेलं असतं आणि चावे जर दिले नाही तर तू आत्ताच्या आत्ता चालती हो. तेव्हा शेवटी नाईला तिला चावे द्याव्याच लागतात. आता खूपच राग येतो मलिका अंशुमन यांना. तर स्वानंदी म्हणते की राजवाडे, मी सुष्मिताला अनेक वेळेस समजावून सांगितलं. तर समर म्हणतो की हे बघा, तुम्ही तिला अनेक वेळा समजून घेण्याचा प्रयत्न केला, तिला समजावलं, पण तिला ऐकायचंच नसेल तर शेवटी तिची मनमानीच तिला करायची असेल तर मात्र ते शेवटी आता तिचा नाईलाज आहे, तिला जावंच लागेल या घराच्या बाहेर. सुष्मिता म्हणते की नाही जिजू, मला घराच्या बाहेर काढू नका, मी असं नाही करणार. आणि त्याच वेळेस मात्र आता मलिकाचा खूपच जळफाट असतो, कारण त्या चावे परत स्वानंदीच्या हातात गेलेल्या असतात आणि स्वानंदी मात्र आता सुष्मिताला म्हणत असते की तू आता नको त्या गोष्टी करायला शिकलीस, तेव्हा आजीची माफी माग, आज आजीला तुझ्यामुळे त्रास झालेला आहे. तेव्हा शेवटी ती सुष्मिताला आता आजीची माफीच मागायला सांगते. त्यानंतर मात्र आता ती म्हणते की हे बघा राजवाडे, आता अर्पिताताई 2-3 दिवस झाले या घरात, आता त्या जाऊ शकतात, कारण त्यांना म्हणजे त्यांची छोटी मुलगी आहे तिकडे त्या वाट बघत असतील. आता अर्पिताला तर आणखीनच राग येतो. अर्पिता मात्र म्हणते की ह्या स्वानंदीला मात्र मी सोडणार नाही, मी तिची अशी काहीतरी झांज उतरेल ना, मी तिला आता दाखवेलच माझा इंगा काय असतो ते. तर अर्पिताला तर शेवटी समर म्हणतो की हे बघ अर्पिताताई, 2-3 दिवस राहिली, आता बाद झालं, तू घरी जाऊ शकते. आणि जर मानाने या घरात राहिली असती तर केव्हाही तुला नाही म्हणलं नसतो, पण आज तुला तुझ्या घराची गरज आहे आणि तू जाऊ शकते. आता मलिकाला काही बोलता येत नसतं. मलिका म्हणते की अरे समर, तू कसं तिला जायला सांगतो, अरे ती तुझी बहीण आहे. समर म्हणतो की बहीण असली म्हणून काय झाली, कारण दुसऱ्याच्या संसारात नाक खुपसणाऱ्या बाईला आपला स्वतःचा संसार प्यारा असतो, तिला तिकडे गेलंच पाहिजे. आपल्या संसाराची काळजी कोण करणार, आपल्या संसारामध्ये लुडबुड करायला हवी, दुसऱ्याच्या संसारामध्ये लुडबुड करण्यापेक्षा. तेव्हा शेवटी अर्पिताला सुद्धा आपली बॅग भरावी लागते आणि तेथून जायला निघावं लागतं. तर अंशुमन लगेच सुष्मिताला म्हणतो की बघितलंस का, बघ तुझी बहीण आणि तुझा बहिणीचा नवरा कसा वागतो आमच्याशी, आणि आजपर्यंत त्यांनी आमच्याशी असंच वागून आम्हाला अगदी असेच इंगे दाखवलेले आहे, कारण या घरात आमचा मालकी हक्क असून आम्हाला कोणताही हक्क नाही. तेवढ्यात समर म्हणतो की हो का अंशुमन, अरे तू या घरात किती राहण्याच्या लायकीच आहे हे मलाच माहिती आहे, त्यामुळे तुला जर घरात राहायचं नसेल तर तुझ्या बायकोला घेऊन तू जाऊ शकतो, आत्ताच्या आत्ता बॅग भरा आणि निघा. तेव्हा मात्र आता सगळ्यांना धक्काच बसतो, सगळेजण अगदी चिडीचाप होतात. तर मित्रांनो, आता स्वानंदीचा हक्क अगदी समरने तिला मिळवून दिलेला असतो. तर नक्की पुढे काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.